तो हुटर वाजलाय आणि आता या साहसिक खेळाला सुरुवात झाली. प्रचंड वेगाने ते मानवी मनोरे रचले जातात. पहिला थर पूर्ण झाला, दुसरा थर आणि दुसऱ्या थरावर लगेचच तिसरा थर. शिडी प्रमुखांची भूमिका याच्यासाठी तर महत्वाची असते. सचिन गोडांबे, किरण सावंत, रुपेश महाडिक आणि जितू माने यांच्या प्रत्येकाच्या खांद्यावर भार देत एक एक गोविंदा वर चढतोय. आणि त्यातल्या त्यात प्रशिक्षक म्हणून कोमल दशरथ देशमुख यांची भूमिका महत्वाची आहे. वर सगळ्यात टॉपवर श्रेयश किरण कदम पाहायला मिळतोय. मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अजय भटकर आणि ओमकार भोईर 3 एके उचलणार आहे. अजय भटकरचं बॅलन्स महत्वाचं आहे. ओमकारच्या खांद्यावर तो आता उभा राहील आणि मग श्रेयश किरण कदम ही सलामी देईल. आज्ञेचा वापर 14 वर्षावरील हा गोविंदा श्रेयश किरण कदम आणि ही चांगली सलामी. ठाण्याचा राजा आहे. एक गोविंदा पथक धर्मवीर दिगे साहेबांच्या दहीहंडीमध्ये त्यांनी 7 थराची सलामी दिलेली आहे. आणि तेव्हापासून 1996 पासून या गोविंदा पथकाला ठाण्याचे राजे ही उपाधी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळी ओळख निर्माण केली या गोविंदा पथकाने. 2010 साली देखील 8 थर लावले होते. 2024 ला 9 वेळा त्यांनी 8 थर यशस्वीरित्या उतरवलेले आहेत. आणि आज या क्वालिफिकेशन राऊंड मध्ये प्रो गोविंदा लीग 2025 सीझन 3 पावर्ड बाय रॅपिडो मध्ये रॅपिड कामगिरी सध्या तरी या टीमने केलेली पाहायला मिळते. ठाण्याचा राजा गोविंदा पथक आता तो जल्लोष मॅचवर होईल. आमचे सर्व रेफरी विवेक नाकी, सचिन खेपणे, बाळा मडवी, संकेत आगळे, सचिन चालेकर, विनायक बांदेकर, जय चव्हाण, चंदन माने, कुणाल मोरे